हा एकदम कुठे स्मशानाच्या बाजूला घेऊन आलाय आलोय काय रे. गुड मॉर्निंग गाईज. आज असं स्पेशल असं काही नाही. पण माझं अजून आवरायचं सकाळचे बाकी आहे. किती वाजले? बाहेर आलोय. 10 वाजले. आम्ही सगळे नाश्त्याच्या शोधामध्ये लेफ्ट आहे वाटतं, कारण की माझ्या बहिणी अजून घरी उठलेल्या नाहीये. मग जेवणाची काय अशी सोय तरी नाही, पण बघू काय होतं पुढं ते. त्याच्यानंतर नाश्ता केला, घरी गेलो, कपडे बदलले. गावात जायचं होतं कारण की लेबल प्रिंटिंगचं काम होतं कंपनीचं. आता एडिटर्सला सांगतोय मी की ते कसं चेंजेस वगैरे काय करायचे. मग त्याच्यानंतर ब्रेक घेतला थोडा आणि मग विचार केला समर्थ ज्यूस सेंटरला जाऊ आणि ज्यूस पिऊया. हॅलो गाईज, मग अशी आपण समर्थ ज्यूस सेंटरला ज्यूस पिऊन आलो. त्याच्यानंतर मी माझा मित्र इथे गंगेवरती आलोय. म्हणलं थोडा वेळ आहे ती प्रिंटिंग व्हायला, म्हणलं थोडा वेळ घालवण्यासाठी किंवा टाइम स्पेंड करण्यासाठी इथे येऊन थांबू म्हणलं. त्याच्यानंतर डिरेक्ट आपण ती प्रिंट घेऊन टाकू. टाइम तसा 9 वाजेचा दिलेला आहे. बघू जेवढ्यात जास्त वेळ युटिलाइज करता येईल नाशिक फिरण्यात तेवढा आपण करू. सो गाईज, आता प्रज्वल गाडी चालवतोय. चल, आम्ही आता गंगेच्या एका बाजूला नुसतं येत गेलो. बघू शकता काय रोमॅन्टिक रस्ता आहे. रोमॅन्टिक मूव हा एकदम कुठे स्मशानाच्या बाजूला घेऊन आलाय मला. याडाय का. चल, मग इथे आम्हाला खूप वेळ होतो. त्याच्यानंतर प्रज्वलला त्याच्या घरी जायचं असतं, त्याच्यामुळं तो मला माझ्या घरी ड्रॉप करतो. मग मी परत येतो, लेबल घेतो आणि परत घरी निघून जातो. आत्ताच घरी आलो लेबल घेऊन. त्याच्यानंतर आपल्या व्हिज्युअल लिफ्टचं थोडंसं काम होतं ते करू आणि आजचा डे एंड मारू. थँक्स फॉर वॉचिंग.